पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात सरकारला पुढील आठवड्यात अहवाल पाठवला जाणार। पंढरपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती। तर वाटाघाटी करून बाधित नागरिकांना जास्तीत जास्त फायदा देण्याचा प्रयत्न असल्याची ही माहिती। धुळ्यामध्ये 5 दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे 50,000 हेक्टर खरीप पिकांचं नुकसान। येणाऱ्या काळात रब्बी हंगामावर देखील या परिणामाचा होणार असल्याची माहिती। तर शेतकऱ्यांची चिंता वाढली। धुळे राष्ट्रीय महामार्गावरील साक्री ते कोंडाईबारी घाटात रस्त्याची दुरवस्था। खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहन चालकांची कसरत। तात्काळ रस्त्याची डागडुजी न केल्यास आंदोलन करू, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा इशारा। सटाणा तहसील कार्यालयाबाहेर भाकशी ग्रामस्थांचा मध्यरात्री बिऱ्हाडासह मुक्काम आंदोलन। खासगी जागेवरील कुंपणाविरोधात वारंवार तक्रारी करूनही यावेळेस तक्रार दाखल न केल्यानं ग्रामस्थ चांगलेच आक्रमक। तर आंदोलनात ज्येष्ठ नागरिकांसह महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये 1,000ची घसरण। सोन्याचे दर जीएसटीसह 1,22,570 रुपयांवर, तर चांदीचे दर हे जीएसटीसह 1,52,440 रुपयांवर स्थिर। जालन्यामध्ये स्टील कंपन्यांसह मालकांच्या घरावर आणि कार्यालयावरती आयकर विभागाची छापेमारी। बेहिशोबी मालमत्ता आणि कर चोरीच्या संशयावरून कारवाई।